ते पळून आमकां आनी जरा शक्ती आयला अंगात की हेच्या फुडें दिसतात आनी थोडें आमगेलें आंदोलन तीव्र करूं जाय म्हणून आमकां एक उत्साह आयिल्लो आसा आमकां. तर सगळ्यांक न्ही हांव एक अभिवादन व्यक्त करता आमगेल्या संघटका तर्फे की तुम्ही सगळे जाण हांगा आयले होते. जोरडा तालुका हो देवान आमकां अशा स्थितीत दिलो न्ही एक टायमार. बरी नदी दिली, बरे जंगल दिले, बरे शेत दिले, बरे पीक दिले, बरी हवा दिली, बरो सुंदर असो भांगरासारखो गाव दिलो आमकां देवान. आणि ह्या गावाक पळयता पळयता एक फावटी नजर लागली केपीसीचे डॅम आयले. सगळ्यात मोठो शाप आमगेल्या तालुक्यात म्हणल्यार डॅम आयले फर्स्ट टाइम. आणि ते डॅमान पुराय अर्धो गाव 47 गावां बुडली. उरलेल्या गावाची वाट लायली सगळ्या. अर्धो तालुका पुराय वाट लावून केपीसीन आमगेले हांगाचे जे असलेले ते जगात देऊन आमकां काय बी नाशे करून येऊन गेले. आणि त्याचा त्रास अजून बी आमकां भोगू लागला. कमीत कमी 600 कुटुंबाक अजून पण पर्याय मिळना. 50 वर्षानंतर 50 वर्षा पयलीं प्रोजेक्ट डिक्लेअर जाल्ले. 50 वर्षानंतर बी 600 कुटुंबाक अजून पर्याय मिळना. ह्या शापातल्यान जराशे वयर येता येता म्हणून 2006 भितर सेकंड शाप आयलो आमकां. सेकंड शत्रू आयलो आमच्या तालुक्यात. तो म्हणल्यार काळी टायगर रिझर्व फॉरेस्ट डिपार्टमेंट थ्रू जे काळी हुली योजने म्हणून आयली. सेकंड शाप म्हणून आयलो आमकां तो. जितले उरलेले हेतूर जराशे समाधानान रावया म्हणले न्ही एक शाप म्हणून आयलो तेन्नाच्यान. आनी सुरू जाले. तेन्नाच्यान स्टार्टिंगसाठी आमकां कळून आमकां दिसलें की अरण्य रक्षण करूंक आयला, आमी बी सपोर्ट करूं जाय अशी दिसले सगळ्यांनी. अजून पर्यंत सगळे मंत्री संत्री सगळे जण तेमकां दिसता की हे लोक फॉरेस्टाचे रक्षण करूं येता. एक बी ऑफिसर हांगा येवचो फॉरेस्टाचे रक्षण करूंक येना. याद उरूं तुमकां. मोठे मोठे पोलीस स्टेशनाक येवंक ट्राय करून येवन येतात पोलीस डिपार्टमेंट वरू हेका तसे हांगा आमगेल्या एरियाक येवंक भरपूर पैसे घालून येवन ट्रान्सफर जावन येतात हांगा. भरपूर पैसे घालून. कित्याक काय म्हणल्यार हांगा तितलें उत्पन्न आसा, रक्षण न्ही. आणि खरें सांगता तुमकां जंगल हे जर सगळ्यात कोणी जर जास्त नाश केले उरल्यार फॉरेस्ट डिपार्टमेंटान केला. आणि एक खूप असे तोंडा केल्ले सांगना हांव. अशी फायल घेऊन बसता कोणी फॉरेस्ट ऑफिसर येताले येऊ की आजपर्यंत नाश केल्ले आसा तुम्ही. गावा वायज उदाहरणं घालून घेऊन दिता, प्रूफ घालून घेऊन खंय खंय तुम्ही नाश केला काम. खूपशी कामां वचून आडयले आमी, एक जाग्याचेर थांबले. आता सध्या आमी एक कडेन येऊ कारण कोणतरी एकट्यान रीत घातले आणि हांगा ते रिलोकेशनचे 152 कोटी खाल्लेले आसा, अफरातफर जाल्ले आसा, व्यवहार जाल्ले आसा. हे नवीन न्ही, ही सगळी माहिती आम्ही 2007च्यान काढतच आसा. सगळी माहिती काढली, कंप्लेंट बी केले. तितून जितली बी माहिती आसा तितल्या गोष्टीचेर आमी कंप्लेंट केल्या. आमी काळी ब्रिगेड थ्रू तनिखे बी इन्क्वायरी बी जाता. एन्क्वायरी कोण येता? एक तरी हांगच्यान ट्रान्सफर जावन गेल्लो ऑफिसर येता, नाजाल्यार परत हांगा येवंक इंटरेस्ट आशिल्लो कोण तरी तो येवंक ट्राय करता. तो येता इन्क्वायरी करूंक. रावता तेंगेले हेतूर जंगल लॉज नाल्यार फॉरेस्ट हायवेत रावता. तेमगेले जेवण, तेमगेलो खर्च, तेमगेले गाडी फिरूंक कशी आमकां न्याय दिता उरता सांगात तुम्ही. न्याय दिवंक शकना तो आमकां. तर ही जी माहिती काढली हेजेपेक्षा जास्त माहिती आसा. आमी दोळे उगडू जाय थोडे. आमी खेड्यातल्या लोकांनी आमी थोडे दोळे उगडू जाय. आमगेल्या दोळ्या फुड्यात काय चल्ला तो एकच मार्ग आसा, दुसरो काय मार्ग ना. ऑफिसर्स येतात, भरपूर मजा मारतात, वयतात हांगच्यान. बरे ऑफिसर ना अशें बी ना तुमकां सांगता. बरे ऑफिसर हांगा येनात. जे पैसे घालून येतात ते बरे कशे उरतले. ज्या लोकांकडे पैसे ना घालून ते खंय तरी दुसऱ्या झाडान असलेल्या रेंज पैतूर थंय कुठे एसीएफ जावन रावता, आरएफ जावन रावता. ते बरे ऑफिसर हांगा येवं जायले न्ही, तेंगेले हांगा जे इन्कम आसा ते बंद करूं जाय, कट करून. दुसरे काय बी करचे पडना. ऑटोमॅटिक ते ऑफिसर हांगा येवंक ट्राय करना. बरे बरे ऑफिसर मागीर येता हांगा. आमी ते काम करना आला. केले खुबशे केले आमी. सुभाष खबर आसा सुप्रीम कोर्टात सुद्धा केस सुरू आसा आमगेली हेमगेल्या विरुद्ध. लास्टाक माफी मागूंक गायला कोर्टात. 25 लाख रुपये टायगर फाउंडेशनाक जमा करता आणि आमी लिगल माफी दिता. त्या लेवलाक आयला. आमी अजून बी तेका एग्री जावना. आमी म्हणलें एक्शन पयलीं करा, माफी मागीर. असे खूपशे प्रकरण आसात. आमी परिस्थिती बदलू जाय. आता आमी कितली मोठी एरिया आसा केटीआर म्हणल्यार. आज लोक कितले आसा प्रत्येक गावातल्यान अशी काय बी कोणतरी आपयता तेन्ना न्ही कुटुंबाचे कुटुंब येऊ जाय. पूर्ण गावातलो प्रत्येक कोण बी एक चुकू जायना. पूण शक्ती जर आमगेले आमी वाडोवंक येवना न्ही तर भिवचे ना. कोण बी भिना आमकां. भय तयार करूं जाय. आता सुभाषान सांगले भय तयार करूं जाय. आमगेली परिस्थिती काय आसा? गार्ड फॉरेस्टर बूट घालून किचनात येतात. रांच्या खोलीत म्हणल्यार येतात. कोणतरी येऊ लागला म्हणल्यार आमी भितात. अशी परिस्थिती तयार करूं जाय की एक गार्ड फॉरेस्टर गावात येऊ जायला त्याका भय दिसू जाय. त्या कुंडल गावात वचू लागला भय दिसू जाय. कुंडल गाव वचू जाय. 4 लोकांक तेणे कॉन्टॅक्ट करूं जाय. येऊ लागला जरा गावात सगळे मेळा आमकां. तेका भय उरता तो आमकां भय जावला. आणि ही परिस्थिती केन्ना तयार जातली व्हरता की दोळे उगडू जाय आमचे. प्रत्येक काम तेमगेले काय जे चलता
सगळे लिस्ट असं आमच्याकडे आम्ही तालुक्यात काय काय त्यांनी प्रमोदन दिवस आमच्याकडे लिस्ट असं काय काय करता काम, कसे कसे पैसे खाता का. शाळेच्या पोरात सुद्धा सोडू ना तुम्ही. शाळेच्या पोराचे जे कार्यक्रम करतात काय ते कली इथले पैसे खाला आणि त्या शाळेच्या पोरांनी सोडू ना त्याच्या ह्याच्यात पैसे खाल्ल्या. एक काम असे ना फॉरेस्ट डिपार्टमेंटची की तिथून तुम्ही पैसे खाणार आणि ते सगळे प्रूफ असतात तुमच्याकडे असे ना तोंडी सांगणार. तर हे जर जरा असे बंद करत नाही ते गेले. आता तुम्ही गावात एक काहीतरी एक गटार जरी मोडला आणि उचून काम विचारत आहे काय आहे कसले काम, फोटो मारून घ्या जेसीबीचा फोटो मारा हे करा. इथले जोपर्यंत तुम्ही त्यांचा प्रेशराईज करणार नाही तोपर्यंत आमचा कठीण होता. ते मी आमच्या प्रेशराईज करताच राहतोय. आम्ही 4 लोक आता कोणी खबर असले लोक कितले दिवस गावागावात येतले कशा येऊ शकणार नाही. प्रत्येक गावाचा मनुष्य तयार होतो. तुम्ही शिकलेली पोरा तयार होत आहे ती येऊ द्या असला स्ट्राईक कॉलेज व्हायची पोरा विसरली ते मी तयार करू द्या. आरटीओ तर माहिती काढून घेऊ द्या काय कसलं खड्डं मोडला फॉरेस्टर काय करूला ते कसले कंपाऊंड भरला ते कंपाऊंड झाडा कशी मारून भरला ही माहिती जोपर्यंत आम्ही घेणार नाही तोपर्यंत ते प्रेशर तयार झाला त्यांचा भय तयार होत आहे. आणि चूक ना आम्हाला हक्क कसा आम्हाला गावात जर काहीतरी बारीकशे काम करू लागला फॉरेस्ट डिपार्टमेंट तो विचारतो हक्क आमचा असा कायदो खूप मोठा कायदो असा देशात आमका जेवढ्या तालुक्यात एक कायदो आणि बिहारात एक कायदो ना सगळ्या देशात एक कायदो असा तो कायदो आम्ही जरा जर पडून घे तर माहिती विचारतो हक्क आमचा असा माहिती हक्क कसले बी काम जर तुला होतो विचारा माहिती काढा एक अर्जी घाला ऑटोमॅटिक सगळेजण घेऊक लागतात. जर इन्कम नाही तर तसल्या ऑफिसरांना येऊच पडायचे ना आम्ही तालुक्यात बरे बरे ऑफिसर असलेले येतले आणि त्यांना आमका हे काम सगळे हलके जातले. तर हे मोठी जबाबदारी आमची असा की शिकलेली पोरा जे बी गाव आम्ही ट्रेनिंग झाल्या करतात त्यांचा आरटीआय तर कसे करताय काम आम्ही आजपर्यंत काढलेली माहिती तुम्ही पुढ्यात आजताले तुम्ही साधा बोर्ड घालून सुद्धा नाही जे 25-30 हजार बोर्ड तयार होतात रोड साईड बोर्ड असतात खूप कडे जे कोण ह्या हॉटेल असतात किरवतीत असतात असल्या बोर्डात 4 लाख 4.5 लाख रुपये घातलेले असतात. असल्या बोर्डात नाही 25-30 हजाराचे बोर्ड सगळे आरटीआय काढलेली माहिती आहे. अशी फुकटच्या पाण्याचा आरोप करणार टोटली माहिती खयचे तरी तुम्ही जे गाडी वापरतात भाड्यात गाडी ते गाडी खयचे म्हणून कोणा खबर ना आम्ही नंबर सगळ्या गाडीचे नंबर घेऊन ट्रेस केले. आरटीओ आता ऍप आहे पहिले ऍप नसलेले आरटीओ ऑफिसरला आम्ही ट्रेस केले त्या गाडी खयचे वापरला का पहिला एक मोटरसायकलचा नंबर असा सदाशिवचा एक नॅनो गाडीचा नंबर असा त्या गाडीच्या मालकापासून कॉन्टॅक्ट केले आम्ही आणि ही गाडी तुम्ही भाड्यात दिली का जोडा फॉरेस्ट डिपार्टमेंटला ना म्हणता तुम्ही गाडी भाडे मला आईसाठी दवरला ती कार म्हणतात ही भाड्यात घेऊ ना अशी तुमका 100 प्रूफ असाने पुरा डुप्लिकेट हे घालून पैसे काढलेले आणि हे 1-2 लोकांनी विचारले जायचे ना प्रत्येक गावात सुरू झालं प्रत्येक गावात एक गार्डाला जो बीट असाने त्या बीटाभितर तुम्ही 4-5 लोक तयार होत ऑटोमॅटिक तो भय तयार जातात. कुठल्या दिवसात खूपसे उले ना आणि कोण उलेचे सन्नाले उलेचे खूपसे असलेले एक केस आमगेली सुप्रीम कोर्टात ऑलमोस्ट आम्ही म्हणल्या बिन जायचे ते बी मिळले. तुमच्या भागातच एक पिक्चर तयार केले तुमका माहिती होऊन सांगता त्याच्याबद्दल एक पिक्चर तयार केले ते तयार करताना काय सांगले म्हणल्याने शाळेच्या पोरासाठी करू लागला शाळेच्या पोरांनी शिक्षण देऊ म्हणून आम्ही व्हिडिओ तयार करू लागला. 2 वर्ष सांगा रावले ते बेंगलोरची टीम 2 वर्ष बीबीसी असा तो बीबीसी म्हणले टीव्ही येतात माहिती डिस्कवरी चॅनल म्हणून टीव्ही असा टी नेटफ्लिक्स म्हणून असा ते अशी 11 कंपनी म्हणून हंगा 2 वर्ष वाढले आमच्या खबर ना कोणी बी माहिती विचारणार आणि फुकट सगळे गाडी डिपार्टमेंटचे जेवण डिपार्टमेंटचे राऊत टेंगेले आयबी आणि हे पुन्हा जंगल लॉज आणि सगळे फ्री 2 वर्ष राहून पिक्चर तयार केले शाळेच्या पोरांनी सांगून आणि 88 देशात विकले. इंग्लंडची कंपनी आयकॉन टीव्ही म्हणून त्या कंपनी थ्रू 88 देशाभितर विकले हंगाची माहिती पर्यंत विकून भरपूर कोट्यांतर रुपये पैसे केले. आमका बी दिसले की शाळेच्या पोरात तयार करू लागला वेट करूया आमका यायला शाळेच्या पोरांनी बिना काही बिना उचून डिपार्टमेंट सगळ्यांनी झालं खबर ना म्हणाले आमका खबर ना करून गेले तुम्ही तिथले. त्याच्यानंतर आम्ही कोर्टात गेला हायकोर्टात 1 वर्ष माहिती काढूक लागली आमका पुरा काढून घेऊन हायकोर्टात घातल्यानंतर हायकोर्टाने स्टे दिले ते ऑल ओव्हर वर्ल्ड सगळ्याकडे जगात ते स्टॉप केल्यानंतर आता ते मी परत सुप्रीम कोर्टात गेले त्यांचा योग्य हे जाता म्हणून इंग्लंडचे आणि अजून बी केस सुरू आता ते माफी मागू गायला की आमच्याकडून चूक झाली असा आणि आम्ही 20 लाख रुपये टायगर फाउंडेशनात भरता आमगेले चुकीक लावून आणि आम्ही माफी मागता आम कोर्टात त्याकाच आम्ही अजून ऍग्री होणार सुरू असतात. हे मोठे केसेस झाले तुम्ही जर बारीक गावातल्यान केले नी 100% तुम्ही एनी टाइम आपण आमका आम्ही आता सुभाषना काही बी सांगा तुम्ही रात्री डोला काही बी सांगा बारीक केस जरी टाकले जाता आणि इलिगल तेंगेले धरूया नाक दाबले की तोंड उघडते म्हणतात आमका शाळेत हे असलेले तेंगेले नाक दाबचे काम पहिली करूया तोंड ऑटोमॅटिक उघडता हे काम पुढल्या दिवसात करूया. जोडा तालुका म्हणजे असेच मूगदानी निरपराध लोक यांनी असं आमगेले बी ताकद पुढल्या दिवसात दाखवूया सगळेजण एक जाऊचे काम करूया आणि पुढल्या दिवसात प्रत्येक आंदोलनात असे सगळेजण मिळून मोठ्या प्रमाणात आंदोलन करूया.
तुमच्याकडे एक म्हाका बी हांगा तुम्ही उलोवंक चान्स दिल्या बद्दल सगळ्याक अभिवादन करून 2 शब्द पूर्ण